नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण 4 कंपन्यांविषयी जॉब डिटेल शेअर करणार आहोत पहा। याच्यामध्ये टेक महिंद्रा आहे, कोटिविटी आहे, सायटस आहे आणि इंडसइंड बँक आहे। तर या चारही कंपन्यांविषयी जी रिक्रुटमेंट असणार आहे, जॉब डिटेल काय आहे, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहेत, फेस टू फेस इंटरव्ह्यूला तुम्हाला यायचं आहे तर डेट काय असणार आहे, लोकेशन काय असणार आहे, याची सगळी इन्फॉर्मेशन शेअर करणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा पाहताय किंवा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा। अजून आपल्या कॅन्डिडेटचं कुठल्या कंपनीमध्ये सिलेक्शन झालं आहे का तेही कमेंट करून नक्की सांगा। याच्यामध्ये जसं टीसीएस मध्ये आपल्या एका कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे की दुसऱ्या कुठल्या कंपनीसाठी सिलेक्शन झाला असेल तर तसंही कमेंट करून तुम्ही सांगू शकता। व्हिडिओला सुरुवात करतोय पहा आपण। आता जी पहिली कंपनी आहे याच्यामध्ये पहा इंडसइंड बँकेसाठी रिक्रुटमेंट असणार आहे आणि तो 90 वॅकन्सीज आहेत। 90 वॅकन्सी असल्यामुळे पहा तुमचं सिलेक्शन हे इझिली होऊ शकतं। आता याच्यासाठी काय जॉब डिस्क्रिप्शन आहे किंवा काय स्किल सेट असायला हवं आता हे सगळं आपण सांगत आहोत। तर पहा याच्यासाठी जो रोल आहे हा असणार आहे सिनियर किंवा बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर। आता या रोलसाठी रिक्वायरमेंट काय काय आहे, जनरेट न्यू बिझनेस फ्रॉम ओपन मार्केट सोर्सिंग, should be ready to travel within the limits of Pune city, passion towards interacting with prospect customers, should be driven by sales number। तर पहा जे पण स्क्रीनवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळालीच असेल पहा, हे एकदा गो थ्रू करा तुम्ही। हे रोल रिक्वायरमेंट आहे पहा। आता याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन काय काय आहे तर ऑफकोर्स जे आहे पहा सेल्स हा जॉब असल्यामुळे याच्यामध्ये टार्गेट आलं, त्याच्यामध्ये तुमची क्वालिटी आली, इनपुट आले, तुमचे एफर्ट्स आले, तुम्हाला कस्टमर कन्व्हिन्सिंग स्किल, तर हे सगळ्या गोष्टी आल्यात। त्याचबरोबर आता त्याच्यामध्ये काय काय सांगितले एक्स्ट्रा बेनिफिट पहा। याच्यामध्ये सांगितले पहा जसं अचीव द सेल्स टार्गेट, त्याच्यामध्ये पहा जसं सांगितलेलं आहे सेट अ टर्म्स ऑफ एनटीबी व्हॅल्यू अँड प्रोडक्ट, जे पण आहे पहा प्रोडक्ट जे बँकेचे राहणार आहे। त्याच्यानंतर पहा हॅव कम्प्लीट नॉलेज ऑफ कस्टमर बेस इन टर्म्स ऑफ प्रोफाईल, डेमोग्राफिक्स अँड फिजिओग्राफिक्स, अचीव डिफाइंड क्वालिटी पॅरामीटर्स इन टर्म्स ऑफ एएमबी डिप्लेशन, अचीव सेल्स प्लॅन टू एक्वायर लार्ज प्रोस्पेक्टिव्ह कस्टमर्स थ्रू रेफरन्स। हे जॉब डिस्क्रिप्शन आहे पहा, हे एकदा तुम्ही समजून घ्या। तर याच्यामध्ये स्किल सेट काय असायला पाहिजे हे समजून घ्या। तर एबिलिटी टू कम्युनिकेट इन इंग्लिश हे मॅन्डेटरी सांगितलंय। गुड नेटवर्किंग स्किल, एबिलिटी टू स्टार्ट रिलेशनशिप अँड बिल्ड रॅपोर्ट, गुड एनालिटिकल स्किल एट एन एलिमेंटरी लेवल, एबिलिटी टू अंडरस्टँड अँड सेल व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स, ठीक आहे। गुड फॉलोअप स्किल्स, शुड बी एबल टू ऑर्गनाइज ओन टाइम इफेक्टिव्हली अँड स्ट्रक्चर ओन ऍक्टिव्हिटीज। तर या पद्धतीने आहे पहा। त्याच्यासाठी पहा वर्क एक्सपिरियन्स काय आहे किंवा एनी सेल्स एक्सपिरियन्स विलिंग टू टेक अप द प्रोफाइल इन बँकिंग फॉर करंट अकाउंट अँड सेव्हिंग अकाउंट, प्रिफर्ड एक्सपिरियन्स इन कासा, एलआय, जीआय, एमएफ म्युच्युअल फंड, गोल्ड लोन्स, फिक्स डिपॉझिट, एफडी, आरडी किंवा रिटेल ऍसेट मध्ये। ज्या कॅन्डिडेटचं पहा ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा एमबीए झालेलं आहे, आणखी त्यांनी सांगितलेलं आहे पहा ईएमएफआय किंवा इन्शुरन्स सर्टिफिकेशन जर असेल तर वेल अँड गुड आहे पहा। Candidate with sales experience from non-banking industry will be willing to make a career in banking sales are welcome। जे पण पहा बँकिंग सेक्टर मधले नाहीये किंवा सेल्स मधले आहे ते बँकिंग सेक्टर मध्ये बँक प्रोफाईल मध्ये जॉब करू शकतात। आता याच्यामध्ये मॅन्डेटरी डिझायरेबल काय आहे पहा, जे एज आहे हे लेस दॅन और इक्वल टू 30 इयर्स असलं पाहिजे, ग्रॅज्युएशन पाहिजे, ग्रॅज्युएट फ्रॉम एनी स्ट्रीम, इन्क्लिनेशन टुवर्ड्स सेल्स प्रोफाईल अँड विलिंग टू ट्रॅव्हल। याच्यामध्ये पहा मे बी तुम्हाला त्या ठिकाणी फील्ड वर्क असू शकतं, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलंय विलिंग टू ट्रॅव्हल। आता याचा जो वेन्यू आहे इंटरव्ह्यूला कुठे यायचं आहे पहा, E142 फोर्टिलिझा अपार्टमेंट, कल्याणी नगर, अपोजिट मेरीप्लेक्स मॉल, बिसाइड्स कल्याणी नगर मेट्रो स्टेशन, पुणे, महाराष्ट्र। तर हे लोकेशन आहे पहा। आता याचा जो इंटरव्ह्यू असणार आहे हा 6 ऑगस्ट पासून सुरू आहे, 6 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट, फ्रॉम 12 PM टू 5:30 PM। सुहासिनी या कॉन्टॅक्ट पर्सन आहेत पहा। जसं मी ऑलरेडी सांगितलंय पहा 90 वॅकन्सीज आहेत, त्यासाठी जसं सांगितलेलं आहे पहा मॅक्झिमम 4.5 लाखचं तुम्हाला पॅकेज मिळणार आहे आणि याच्यासाठी जो एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे हा आहे 1 इयर टू 6 इयर्स। ज्या पण कॅन्डिडेटला मोर दॅन 1 इयर एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यू येऊ शकतात। सेल्स, बँकिंग, फील्ड वर्क ज्यांनी केलेला आहे, ठीक आहे, कासा जसं सांगितलं स्किल सेट एकदा गो थ्रू करा। तर नेक्स्ट जो रोल असणार आहे तर हा कोटिविटी या कंपनीसाठी आहे पहा। ॲज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही या कंपनीकडे पाहू शकता। कोटिविटी ही पण एक चांगली कंपनी आहे, याच्यामध्ये तुमचं स्किल सेट किंवा जे इन्क्रीमेंट लेवल आहे ही पण चांगल्या पद्धतीने होते आणि खूप खूप कमी रिक्वायरमेंट या कंपनीसाठी असतात। इव्हन आपण पण आता इतके दिवस झाले चॅनल सुरू केलेला आहे, ही सेकंड किंवा फर्स्टच पोस्ट असू शकते कोटिविटी या कंपनीसाठी। त्याच्यामुळे काय काय प्रोफाईल आहे, कोण यासाठी इलिजिबल आहे हे समजून घेऊया।
पहा आता याच्यामध्ये काय काय सांगितलेलं आहे, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज आपण समजून घेऊया. तर याच्यामध्ये पहा प्रिन्सिपल पर्पज ऑफ जॉब, लीड क्यूए साठी असणार आहे. पहा आता याच्यामध्ये काय काय सांगितले, लीड क्यूए इज द की मेंबर हु प्रोव्हाइड डायरेक्शन, इन्स्ट्रक्शन, गायडन्स अँड प्लॅन ऑब्जेक्टिव्ह अँड स्ट्रॅटेजीज विच अलाउ टीम मेंबर्स टू परफॉर्म ऑप्टिमली अँड मीट कंपनी गोल्स अँड ऑब्जेक्टिव्ह. ठीक आहे ना. तर हे सगळे इन्फॉर्मेशन जसे तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे पहा, प्रिन्सिपल पर्पज ऑफ जॉब हे एकदा गो थ्रू करा. याच्यामध्ये क्यूए किंवा टीम लीडर साठी काय काय जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज असणार आहेत. आता याच्यामध्ये पहा काय सांगितलेलं आहे, जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहे, तर इन्शुअर अडरन्स टू कंपनी पॉलिसीज अँड प्रोसिजर्स, act as an interface between the quality assurance executives and the management, ensure adherence to the client specific SLAs, ensure quality activities are the line with the documented procedure and manage day to day routine operations. जसं तुमच्या लक्षात आलंच असेल पहा, जे पण जॉब रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत, हे एकदा गो थ्रू करा. मोस्ट ऑफ जे आहेत आपण कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट त्यांनी काय सांगितलंय की तुम्हाला क्वालिटी चांगली असायला हवी, त्याचबरोबर जे तुमचं कोलॅबोरेशन जे असणार आहे हे टीम मॅनेजमेंट सोबत, असोसिएट सोबत, जे पण प्रोसेस एक्झिक्युटिव्ह आहेत ते ह्यांच्या सोबत असणार आहे. पहा आता पहा डिझायर कॅन्डिडेट प्रोफाईल, म्हणजे याच्यामध्ये हे जी रिक्रुटमेंट असणार आहे तर हे कोणासाठी आहे, ऍज अ टीम लीडर किंवा जे पण टीम मॅनेजर आपण म्हणतो किंवा क्वालिटी अनालिस्ट जे म्हणतो तर त्यांच्यासाठी असणार आहे. पहा त्याच्यामुळे ही सगळी इन्फॉर्मेशन गो थ्रू करा. याच्यामध्ये काय काय असणार आहे किंवा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे स्क्रीनवर जसं तुम्हाला शो झालेलंच आहे. पहा ही सगळी इन्फॉर्मेशन जसं स्क्रीनवर तुम्ही पाहिलीच असेल पहा सगळी इन्फॉर्मेशन. आता याच्यासाठी पहा डिझायर्ड कॅन्डिडेट प्रोफाईल काय असणार आहे, क्वालिफिकेशन आहे एनी ग्रॅज्युएशन, एक्सलंट इंटरपर्सनल स्किल, मस्ट विलिंग टू वर्क इन अ फ्लेक्झिबल शिफ्ट टायमिंग्स, विकेंड वर्किंग असू शकतं. आता ज्या कॅन्डिडेटला पहा एक्सपिरियन्स आहे बीपीओ मध्ये, किती 8 to 13 इयर्स एक्सपिरियन्स आहे, किंवा शुड हॅव ओव्हर 2 years ऑफ टीम लीड क्यूए एक्सपिरियन्स ऑन पेपर एक्सपिरियन्स हवाय, स्ट्रॉंग अंडरस्टँडिंग ऑफ ऑपरेशन मॅनेजमेंट प्रिन्सिपल अँड प्रॅक्टिसेस, एक्सलंट पीपल मॅनेजमेंट स्किल्स विथ एबिलिटी टू लीड हाय परफॉर्मन्स टीम्स. ठीक आहे ना. एमएस ऑपरेशन, तुमचं जे रिपोर्ट प्रिपरेशन असेल, प्रेझेंटेशन असेल किंवा कस्टमर सपोर्ट, व्हॉइस नॉन व्हॉइस मध्ये ऍटलीस्ट 3 years किंवा त्याच्यापेक्षा जास्त, किंवा जर तुम्ही टीम लीड क्यूए असेल तर 2 years पेक्षा ऑन पेपर त्यांना एक्सपिरियन्स हवा. त्यामुळे जे पण आपले एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहेत, टीम मॅनेजर किंवा टीम लीडर, तर या रोलसाठी जे जॉब सर्च करत आहे आपले एक्सपिरियन्स कॅन्डिडेट, तर त्यांच्यासाठी ही खूप चांगली संधी आहे. कारण कोटिविटी ही अपॉर्च्युनिटी किंवा करिअर एनहान्समेंट या पद्धतीने तुम्ही या कंपनीकडे पाहू शकता. तर यासाठी जो इंटरव्ह्यू असणार आहे पहा 10th ऑगस्टला आहे, फ्रॉम 9 AM to 3 PM. कॉन्टॅक्ट पर्सन जितेंद्र आहे. आता याचा जो ऍड्रेस आहे, कोटिविटी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट सी, पुडियम फ्लोर, येरवडा, पुणे, महाराष्ट्र. येरवड्यामध्ये कंपनी आहे. पहा जे पण आपले एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे 2 किंवा 3 years ज्यांना एक्सपिरियन्स आहे ऑन पेपर, तर असे सगळे कॅन्डिडेट 10 ऑगस्टला या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आता जो नेक्स्ट रोल असणार आहे तर हा टेक महिंद्रा कंपनीसाठी आहे. पहा आता याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आलेली ही आपण समजून घेऊया. आता याच्यामध्ये जे फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 3 years एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. जो जॉब टायटल असणार आहे तो असणार आहे पहा कस्टमर सर्व्हिस असोसिएट. रिस्पॉन्सिबिलिटीज आहे एबिलिटी टू हँडल इनबाउंड कॉल्स, एबिलिटी टू हँडल कस्टमर क्वेरीज, एबिलिटी टू वर्क इन रोटेशनल शिफ्ट अँड वीक ऑफ, एबिलिटी टू लर्न अँड एक्सप्लोर न्यू थिंग्स. तर याच्यासाठी पहा अंडर ग्रॅज्युएट आणि ज्या कॅन्डिडेटचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे कॅन्डिडेट एलिजिबल असणार आहेत. शिफ्ट टायमिंग या ठिकाणी दिलेली आहे पहा, फॉर मेल्स 24/7 आणि फॉर फिमेल्स 7 AM to 9 PM, एनी 9 hours रोटेशनल शिफ्ट अशी म्हटलेली आहे. फिमेलसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी डे शिफ्ट असणार आहे. 7 AM to 9 PM म्हणजे डे शिफ्ट आहे, आणि मेल जे कॅन्डिडेट आहे त्यांना 24/7 रोटेशनल शिफ्ट असणार आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. पहा ज्यांना पण डे शिफ्ट मध्ये जॉब पाहिजे, जे अंडर ग्रॅज्युएट आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे यांच्यासाठी. फ्रेशर आणि ज्या कॅन्डिडेटला 3 years एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट या ठिकाणी इलिजिबल असणार आहेत. पहा तर याच्यात जो ऍड्रेस आहे किंवा इंटरव्ह्यूला कधी यायचंय पहा, तर इंटरव्ह्यूची जी डेट असणार आहे ही तुम्हाला 11th ऑगस्ट पर्यंत आहे. 11 ऑगस्ट पर्यंत तुम्ही इंटरव्ह्यूला येऊ शकता, 11 AM to 4 PM. भाग्यश्री हे कॉन्टॅक्ट पर्सन आहेत. पहा आता याचा जो ऍड्रेस आहे हा आहे टेक महिंद्रा BPS, ओबेरॉय गार्डन इस्टेट, अपोजिट साकी विहार रोड, चांदिवली, अंधेरी ईस्ट, मुंबई, महाराष्ट्र. तर मुंबई लोकेशन साठी ही जॉब पोस्ट आहे. पहा जो नेक्स्ट रोल आहे
तर हा सायटस या कंपनीसाठी असणार आहे पहा. तर सायटस ही एक US बेस्ड कंपनी आहे. त्याच्यामध्ये ऍज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी सायटस एकदा तुम्ही जॉईन केल्याच्या नंतर तुम्हाला समजेल ही खूप ब्रँड कंपनी आहे. आणि सायटस जे पॅकेज आहे हे पॅकेज पण त्या ठिकाणी असोसिएटला, प्रोसेस असोसिएटला जे पण तुमची लेवल असेल पहा ऍज पर युअर एक्सपिरियन्स, तुम्हाला त्या ठिकाणी पॅकेज पण खूप चांगली ही कंपनी देते. तर या कंपनीसाठी पहा कम्युनिकेशन इंग्लिश जे असणार आहे हे खूप चांगलं असायला हवं. तुम्ही ऍज अ एक्सपिरियन्स म्हणून जाऊ शकता. तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये समजेल की या ठिकाणी कम्युनिकेशन हे खूप चांगलं असायला हवं. जे पण आपले कॅन्डिडेट आहे ज्यांचं कम्युनिकेशन हे स्ट्रॉंग आहे तर ते या कंपनीसाठी इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आता याच्यासाठी रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असणार आहे, काय स्किल सेट आहेत, आता ही सगळी आपण माहिती शेअर करतो. तर सायटस पहा याच्यामध्ये जी प्रोसिजर जे असणार आहे ती मॉर्गेजसाठी आहे पहा. याच्यामध्ये पोस्ट क्लोजिंग किंवा जे पण रेसिडेन्शियल मॉर्गेज आहे, US मॉर्गेज जसं म्हणतो आपण पहा, अंडर रायटिंग, कोलेट्रल, VA किंवा क्लोजिंग, ठीक आहे, प्री अंडर रायटर, तर याच्यासाठी हा रोल असणार आहे. आता याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत आणि कोण कोण इलिजिबल आहे, प्रोफाईल कशी असायला हवी, आता हे समजून घेऊया. तर पहा रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज तुमच्या स्क्रीनवर असेल. याच्यामध्ये पहा ॲक्युरेटली आयडेंटिफाय अँड क्लासिफाय व्हेरियस मॉर्गेज डॉक्युमेंट ॲज अँड व्हेन दे आर अराइव्ह, कॅप्चर डेटा फ्रॉम प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स जसं अप्रायझल आहे, टायटल इन्शुरन्स आहे, प्रोजेक्ट डॉक्युमेंटेशन अँड फॉलो द वॉटरफॉल स्टेप्स बेस्ड ऑन द चेकलिस्ट. Evaluate the credit documents including the credit report to capture all relevant data into the systems. Timely identify system trigger based on change in regulatory compliance. Demonstrate working knowledge of relevant state and federal regulations. जे पण आहे पहा, जसं मॉर्गेज साठी ही प्रोसेस डेल्ट करते पहा, याच्यामध्ये काय स्किल सेट आहे एकदा समजून घ्या. स्क्रीनवर सगळे तुम्हाला इन्फॉर्मेशन दिसतच आहे. आता याच्यासाठी पहा प्रोफाईल काय काय आहे. ज्या कॅन्डिडेटला पहा मॉर्गेजमध्ये 3 इयर्स एक्सपिरियन्स आहे असे कॅन्डिडेट यासाठी इलिजिबल आहेत. ह्याच्यामध्ये पहा क्लोजिंग डॉक्युमेंट असू द्या किंवा नोट, सिक्युरिटी इन्स्ट्रुमेंट जे पण आहे, जसं स्क्रीनवर जशी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत आहे. याच्यासाठी ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार त्या ठिकाणी पहा तुम्हाला कॅल्क्युलेशनची पण प्रॅक्टिस करायची आहे. कारण या ठिकाणी कॅल्क्युलेशन पण स्किल जे आहे हे चेक केलं जातं. आता पहा पर्क्स अँड बेनिफिट काय, त्यासाठी पहा ग्रॅज्युएशन इज मॅन्डेटरी आहे. शुड बी कम्फर्टेबल वर्किंग इन नाईट शिफ्ट, कारण ही मी ऑलरेडी सांगितलं ही कंपनी US ला डील करते, त्यामुळे ऑफकोर्स या ठिकाणी नाईट शिफ्ट असणार आहे. वर्क लोकेशन जे ऐरोली आहे पहा, होम पिकअप अँड ड्रॉप अवेलेबल मिळणार आहे आणि वर्क फ्रॉम ऑफिस असणार आहे. आता यासाठी जे पण कॅन्डिडेट इंटरेस्टेड असेल तर ते 2 PM to 5 PM मंडे टू फ्रायडे या वेळेत इंटरव्ह्यूला येऊ शकतात. आता याचा जो ऍड्रेस आहे तो असणार आहे पहा सायटस AMC युनिट 301 थर्ड फ्लोअर, बिल्डिंग नंबर 4, गिगाप्लेक्स इस्टेक्स, ऐरोली नॉलेज पार्क, MIDC ऐरोली वेस्ट, नवी मुंबई, महाराष्ट्र. आणि याच्यासाठी जो कॉन्टॅक्ट पर्सन आहेत हे अर्चना करपे आहेत पहा. या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे पहा. आता याची जी इंटरव्ह्यूची जी डेट असणार आहे ही डेट जी आहे 14 ऑगस्ट पर्यंत इंटरव्ह्यू सुरू आहे. तुम्ही मंडे टू फ्रायडे 2 PM to 5 PM या वेळेत तुम्ही कधी इंटरव्ह्यूला येऊ शकता 14 ऑगस्ट पर्यंत. तर बा सायटस कंपनी विषयी आपण मे बी हा पहिलाच व्हिडिओ असेल. तर जे पण आपले US मॉर्गेज मधले जे कॅन्डिडेट आहेत ज्यांना एक्सपिरियन्स आहे पहा, ऍटलिस्ट पहा या ठिकाणी ज्यांना एक्सपिरियन्स 3 इयर्स पाहिजे, तर 3 इयर्स किंवा 3 इयर्स पेक्षा जरी कमी असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जाऊ शकता. एखादी कंपनी असेल जसं पहा IT मध्ये TCS आहे, ठीक आहे, किंवा बाकीचे जॉब सिक्युरिटीसाठी आपण म्हणतो TCS आहे किंवा इन्फोसिस आहे. मॉर्गेज मध्ये ही कंपनी सायटस ही एक बेस्ट कंपनी आहे पहा ऍज अ करिअर ऑपॉर्च्युनिटी. ऍटलीस्ट जर तुम्हाला कंपनी जसं मी ऑलरेडी सांगितलंय ही या ठिकाणी कंपनी तुम्हाला पॅकेज पण खूप चांगल्या पद्धतीचं देते. फक्त यासाठी पहा तुमचं कॅल्क्युलेशन, त्याच्यानंतर पहा तुमचं जे इंग्लिश कम्युनिकेशन जे आहे हे खूप स्ट्रॉंग असायला हवं. एकदा तुम्ही या कंपनीमध्ये सिलेक्ट झालं तर बिलीव्ह मी गाईज तुमची लाईफ सेट होणार. आणखी एक रिक्वेस्ट असणार आहे पहा, जे पण आपले नॉन IT कॅन्डिडेट आहेत, आता नॉन IT म्हटल्याच्या नंतर पहा जे पॅकेज जे असतं हे खूप कमी मिळतं. त्याच्यामुळे इन केस आता इन्फोसिस, TCS किंवा बाकीच्या पण ज्या कंपन्या आहेत ज्या मॉर्गेजमध्ये डील करतात, ज्यावेळेस तुम्हाला समजेल की फ्रेशरसाठी मॉर्गेजसाठी रिक्रुटमेंट आहे, विप्रोमध्ये पण आहे पहा, ठीक आहे, एम्फासिस मध्ये पण असते पहा. तर ज्यावेळेस तुम्हाला समजेल की फ्रेशर मॉर्गेज प्रोसेससाठी इंटरव्ह्यू आहे तर प्लीज त्या ठिकाणी इंटरव्ह्यूला या. नॉन IT बॅकग्राऊंड मध्ये तुम्हाला ऍज अ पॅकेज इन्क्रीमेंटसाठी मॉर्गेज ही अशी प्रोसेस आहे. तर याची पहा प्रोसेस असोसिएट, त्याच्यानंतर सिनियर असोसिएट, प्री अंडर रायटर, आणि एकदा तुम्ही अंडर रायटर झालात तर मिनिमम 10 लाखाचं पॅकेज मिळतं बा. मिनिमम अंडर रायटरला 10 लाखाचं पॅकेज कोणत्याही कंपनीमध्ये आहे, मग ती कंपनीमध्ये पुणे असू द्या किंवा मुंबई असू द्या. सेकंड बेनिफिट हा होतो मॉर्गेजच्या ज्या सगळ्या कंपन्या असतात तर ह्या US बेस्ड असतात. त्याच्यामुळे त्या ठिकाणी नाईट शिफ्ट जरी असली
तरी 60 to 70% ज्या कंपन्या आहेत ह्या वर्क फ्रॉम होम देतात, त्या पण लाईफ टाईम. सायटस पण 2023 ते 2025 2 वर्ष वर्क फ्रॉम होम दिलेलं आहे. मे बी आता त्यांनी वर्क फ्रॉम ऑफिस मेन्शन केलेलं आहे. मे बी क्वालिटी पर्पज अँड बाकीचे पण इश्यू असू शकतात. पण मोस्ट ऑफ त्या ठिकाणी तुम्हाला फ्युचरमध्ये ऍज पर तुमची क्वालिटी किंवा तुमचा परफॉर्मन्स कसा आहे तर त्यानुसार मग तुम्हाला नंतर वर्क फ्रॉम होम पण मिळू शकतं. तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. पहा, याच्यामध्ये आपण फ्रेशर आणि एक्सपिरियन्स दोन्ही कॅन्डिडेटसाठी रिक्रुटमेंट शेअर केलेली आहे. पहा, पुणे आणि मुंबई हे 2 लोकेशन आता याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन जी आहे ही दिलेली आहे. पहा, एखादा व्हिडिओ जरी तुमच्या रिलेटेड नसला तर तो ज्या कॅन्डिडेटला त्याची गरज आहे, तुम्हाला माहिती आहे की हा फ्रेंड या रिलेटेड जॉब सर्च करत आहे, काही जे तुमचे फ्रेंड आहेत ते मॉर्गेज मध्ये असू शकतात, काही कस्टमर सर्व्हिस मध्ये आहेत, काही बीपीओ मध्ये असू शकतात, काही आयटी मध्ये आहे, काही बँकिंग मध्ये आहे. आपण तर प्रयत्न करतोय चॅनलवर प्रत्येक जे जॉब पोस्ट आहे ती शेअर करायचे. एखादी पोस्ट मे बी तुमच्या रिलेटेड नसू शकते, तरी तुम्हाला जो माहिती आहे तुमचा जो फ्रेंड आहे किंवा रिलेटिव्ह आहे तर त्यांच्यापर्यंत माहिती ही शेअर करण्याचा प्रयत्न करा. भेटूया अशाच प्रकारच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.